पुण्यामध्ये कमी वेळेत जास्त पावसाची नोंद। पुण्यातील शिवाजीनगरमध्ये सर्वाधिक 103 मिलीमीटर पावसाची नोंद। पुण्यामध्ये पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार। 52 ते 55 मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता। देश विदेशातील 8000 मान्यवरांना निमंत्रण। मंत्रिपद स्वीकारण्याचा खासदारांचा आग्रह श्रीकांत शिंदेंनी नाकारला। पक्ष बांधणी आणि विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देणार असल्याचं केलं विधान। मी पळणारा नाही तर लढणारा माणूस। अमित शहांच्या भेटीनंतर फडणवीसांचं वक्तव्य। सध्या काम सुरू ठेवण्याचा अमित शहांचा सल्ला, तर पराभवाचं खापर एकमेकांवर फोडू नका, फडणवीसांचं मित्रपक्षांना आवाहन। मराठा समाजाला आपल्याच सरकारनं आरक्षण दिलं होतं। भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। तर आरक्षणाच्या बदल्यात भाजपचे 105 आमदार मराठ्यांनीच निवडून दिले, जरांगेंचा पलटवार। संविधानाच्या मुद्द्यावरनं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वाकयुद्ध सुरूच। संविधानासमोर नतमस्तक होणं हे मोदींचं ढोंग। संजय राऊतांची बोचरी टीका। ठाकरे गटाचे 2 नवे खासदार संपर्कात। हे 2 खासदार आणखी 4 खासदारांना घेऊन येणार। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा दावा, तर म्हस्केंचं वक्तव्य हास्यास्पद। सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यामधला वाद वाढला। दानवेंकडून सत्तारांना अफझल खानाची उपमा। शिवरायांनी अफझल खानाचं काय केलं होतं हे सर्वांनाच ठाऊक, दानवेंचं वक्तव्य। नीटच्या परीक्षेमध्ये कोणताही गोंधळ नाही। 23 लाखांपैकी केवळ 1600 जणांचा प्रश्न। केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांचं स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।